तर आज आपल्याकडे एवढी चांगली जॉब आहे, फिरायला गाडी आहे, एवढा मोठा फ्लॅट आहे राहायला, पण ते सॅटिस्फॅक्शन नाही आहे जे हॉस्टेल लाईफ मध्ये होतं. ते तर आहे यार, हॉस्टेल लाईफ तर क्रेझी होती, ती पुन्हा नाही येऊ शकत. ते तर आहे, पण काही गोष्टीचं महत्व त्या लाईफ मध्ये गेल्यावरच समजतं. एवढं काही मुश्किल होते भाई, कॉन्व्होकेशन येते ना आता. ते तर आहे. हा म्हणजे पुन्हा एकदा लास्ट टाइम कॉलेज लाईफ जगायला भेटणार. हा, वन लास्ट टाइम. 10वीमध्ये असताना एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्याला इंजिनियर तर बनायचंच, पण त्यामागे किती मेहनत लागणार, किती जागरण लागणार, कशाचाच काही अंदाजा नाही. खूप अभ्यास करून कॉलेजला तर आलो, पण नवे शहर, नवे लोक, आणि या सर्व गोष्टींना सामोरे जाण्यासाठी मला भेटले काही मित्र. मस्ती केली, कांड केले, थोडा अभ्यास पण केला, सर्वांना सोबत जॉब पण लागले, आणि आज त्याच मित्रांसोबत एक लास्ट टाइम डिग्री घ्यायला जावं लागत आहे. तर आज आहे आपला कॉन्व्होकेशनचा दिवस. वेट, ज्यांना माझ्याबद्दल नाही माहिती, तर मी आहे ओमकुमार धानोरकर फ्रॉम VJD IT ब्रांच. रिसेंटली 2025 मध्ये ग्रॅज्युएट झालो आहे आणि सध्या ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर काम करत आहे ओरॅकल नावाच्या कंपनीमध्ये आणि मुंबईमध्येच आहे. तर एक्साइटमेंट आहे, खूप जास्त एक्साइटमेंट आहे, पण एवढी पण नाही की खूप वर्षानंतर मित्रांना भेटत आहे वगैरे, कारण जेवढे जवळचे मित्र होते, हॉस्टेलचे मित्र होते, तेवढे सगळे सोबतच आहे. इनफॅक्ट एकाच रूममध्ये आहे, काही आहेत जे बाजूच्या एरियामध्येच आहेत, पण ठीक आहे, आज बाकी मित्रांना पण भेटूया. एक म्हणजे लोकेशन, वी आर गोइंग लास्ट टाइम टू द कॉलेज. आय डोंट थिंक हम वापस जाएंगे. होपफुली. तर कॉलेज लाईफ कधी सॉर्टेड नव्हती, तर आज कॉन्व्होकेशन सॉर्टेड असणार अशी कसं काय अपेक्षा करणार. तर आज ज्यांना डिग्री भेटणार होती त्यांची लिस्ट होते, आणि माझ्या 2 रूममेट्सचं त्यामुळे नावच नाही. कसं वाटतं? खूप भारी वाटते. पहिले आमचं नाव नव्हतं, पण नंतर आम्ही थोडं दूर करून नाव आणलंय त्यात. आहे का आता? मग आहे भेटणार डिग्री. माहिती आता. चला काही जुगाड करून हे पण सॉर्ट झालं. तसं कॉलेज संपून तर आम्हाला 1 वर्ष झालं आहे, पण डिग्री आम्हाला आज भेटणार आहे. ठीक आहे, लेट आहे, पण एक गोष्ट जी मला आमच्या कॉलेज कॉन्व्होकेशनची आवडते ती आहे की आपल्या पॅरेंट्सला पण इन्व्हिटेशन असतं. म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केली आहे त्यांच्या समोरच तुम्हाला तुमच्या मेहनतचं फळ भेटणार. तर आता वाजले आहे 3 आणि आम्ही निघालो आहे कॉलेजसाठी. प्रत्येक वर्षी तर कॉन्व्होकेशन सकाळचं असते, या वेळेस काय माहिती संध्याकाळी गावर ठेवलं आहे, पण ठीक आहे, म्हणजे संध्याकाळी ठेवलं आहे तर काहीतरी नियोजन प्रॉपर करूनच ठेवलं असणार, तर पाहूया काय. तर प्रोसिजर अशी आहे की आम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन म्हणजे ते दुपट्टा वगैरे जे काही असणार ते भेटणार आम्हाला, आणि त्या अटेंडन्सनुसारच तिथे डिग्रीचं डिस्ट्रीब्युशन होणार. तर आधी ते सर्वात महत्त्वाचं आहे. तिथेच आता महेश वगैरे सर्वच येणार आहे, आणि आता आपण तिथेच जाऊ. कसं वाटत आहे मित्रांना पाहून खूप दिवसानंतर? काही सगळ्यांना पूर्ण क्लासला आफ्टर 1 year भेटतो ऑलमोस्ट. तुम्हाला तर रेग्युलर भेटत राहतो, भारी वाटतं. ऍक्च्युली प्रथमेश खूप जवळचा मित्र आहे आमचा, आधीपासूनच आहे. सर्व आम्ही मुंबईमध्येच आहे, फक्त प्रथमेशच असं आहे की त्याला बँगलोर लोकेशन भेटलं आहे, तर प्रथमेशसाठी तर खूप नवीन गोष्ट आहे. तर कॉलेजने कधी आमच्यावर जास्त खर्च केला पण नाही, आणि आज पण आम्हाला माहिती होतं की हे जास्तीत जास्त कायच देणार आम्हाला. ॲज युजल आपण पाहूया काय. वाव. हॉस्टेलवाल्या मुलांनी पूर्ण 4 वर्ष कधी लास्ट बेंच सोडला नाही, मग आज कसा सोडणार. तर कॉलेजने अजून काय दिलं आहे आम्हाला, या बॉक्सवरती दाखवतो मला. तर कॉलेज जास्तही खर्च करत नाही आमचा की खूप ब्लॅक कोट वगैरे ते कॅप वगैरे देणार, फक्त हा एक जो दुपट्टा आहे तो असतो. झाला आमचा युनिफॉर्म. कैंटीन इम्प्रूव कर दिया वो लोग ने. अभी देखते हैं कोड का क्या हाल है. अपने ग्रेजुएशन के बाद. हाँ, अब तक ग्रेजुएशन के बाद जब तक हम लोग थे, हम लोग को इज्जत नहीं दी, हम लोग निकले, कॉलेज की इज्जत बहुत बढ़ गई. वाह. तर आता येतो तो मोमेंट ज्यासाठी आम्ही 4 वर्ष मेहनत केली असते. धानोरकर ओमप्रकाश राजेश. ओमप्रकाश काही पण. एनिवेज, डिग्री घेणं होत नाही तर लगेच आम्ही फोटोशूटला पण लागतो. तर ही सर्वात एक्साइटमेंट असते की डिग्री तर भेटते, पण डिग्री म्हणजे ऍक्च्युली काय, डिग्रीमध्ये काय असते आज आपल्याला भेटली तर आपण पाहू हे काय आहे. तर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईकडून असते ही डिग्री. आपलं बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ब्रांच आहे. आपलं नाव माझं तर नाव आहे नाही, माझी मी घरी पाठवली. मित्राची आहे, आपलं याचं नाव असतं, कॉलेजचं नाव असतं, CGPA किती आहे, CGPA सध्या हाईट करून देऊ, आणि GPAची सिग्नेचर, अशी असते आपली डिग्री. तर जसं की तुम्ही पाहत आहे की सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो आपण शब्दामध्ये डिस्क्राईब नाही करू शकत, का बरं की
मोस्टली असे लोक आहेत की ज्यांच्या फॅमिलीतले एक फर्स्ट इंजिनियर आहेत. इव्हन माझी पण अशीच फॅमिली आहे की मी माझ्या फॅमिलीतला पहिला इंजिनियर आहे. अशोकचं पण तसंच आहे, महेशचं पण तसंच आहे. आणि त्यामुळेच तुम्ही जो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणार किंवा तुमच्या मम्मी पप्पाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणार, तो तुम्ही शब्दांमध्ये डिस्क्राईबच नाही करू शकणार. फर्स्ट इयरच्या ब्लॉगचे मेन कॅरेक्टर तर आता येतो आमच्या कॉलेज लाईफचा बेस्ट पार्ट, दॅट इज हॉस्टेल लाईफ, ज्याला थोडंच नाही. बँगलोरचा एक्सपिरियन्स चांगला आहे, वेदर खूप चांगलं आहे, पण मित्राचा मी खूप विसरतो मित्रांना. मी जर हॉस्टेलच्या आठवणी सांगत बसलो तर असे 10 व्हिडिओज पण कमी पडणार. आपल्याकडेच नव्हतं महेश काही वेंडिंग मशीन वगैरे, आपल्याकडेच केलं पण नसतं ना तरी आपण काही विकत घेतलं नसतं. म्हणायला तर आम्ही 1 वर्षानंतर भेटत आहे, पण आज भेटून कोणी असं म्हणणार नाही की आपल्याला हॉस्टेल सोडून 1 वर्ष झालं. ही होती आमची 3rd इयरची रूम. हां, याच रूम मध्ये आमची प्लेसमेंट इंटर्नशिप मध्ये लागली. अरे हॉस्टेलचा कोटा, हॉस्टेलचा कोटा. कसं वाटतं ऋषिकेश, जुन्या आठवण करून रूम बद्दल? ते तुला आठवते का ते गुन्हा केला? आमचा एक मित्र होता तिथून गुन्हा करायचा, बाहेर थुकायचा. त्याला किती जण समजा कोणी खालचं येऊन पण त्याला रागवला तरी तो एक्सेप्टच नाही करायचा, मी थुकलो. वेळ तर आला होता बाय म्हणण्याचा, पण जाताना पण बक्षोदी कमी कुठं होणार. आम्ही आमच्या एका मित्राला टीटी बनवतो आणि तिथेच लोकांची मजा घेतो. हिमांशूला आम्ही टीसी बनवतोय आणि ट्रेन तिकीट चेक करायला. तर आज सर्वांना भेटून एवढं तर समजलंच की आमच्यापैकी कोणी कुठे पण जाओ, किती पण सॅलरी कमाव आणि काही पण जॉब करो, पण आमच्यामधला जो हॉस्टेलाइट आहे तो आम्हाला कधीच नाही सोडणार. तर भेटू लवकरच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं.